ते एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे प्रत्येक माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मनपसंतीचं आवडीचं झाड नेऊन दिलं आणि विद्यार्थ्याने त्याचा एक असा फायदा केला की त्या ठिकाणी त्याला मनापासून आवडीचं झाड मिळालं आणि त्या आवडीच्या झाडाचं त्यांनी चांगल्या प्रकारे संगोपन केलेलं आज आमच्या गावामध्ये आमच्या शाळेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि कारण का तर शासनाने जो उपक्रम सांगितला झाडे लावा झाडे जागवा, लोक त्याकडे कानाडोळा करतात, मला वेळच नाही, माझ्याकडे झाडच उपलब्ध नाही असलं तरी त्या ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष करणे। पण विद्यार्थी हा केंद्रभूत आदित्य हवालदार यांनी मांडला, त्याचा उपयोग असा झाला की त्या ठिकाणी आज प्रत्येक विद्यार्थ्याने त्या उपक्रमामधून मी स्वतः एक झाड लावणार आणि ते जगवणार ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये बिंबलेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की आदित्य हवालदार यांनी हा जो काही सामाजिक उपक्रम पर्यावरणविषयक जनजागृती वृक्षांची त्या ठिकाणी वाढ व्हावी ह्या उद्देशाने जो काही उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवलेला आहे तो नक्की उल्लेखनीय आहे। कारण ह्या वयामध्ये जर मुलांच्यामध्ये वृक्षाबद्दल पर्यावरणाबद्दल जनजागृती झाली तर नक्कीच ते विद्यार्थी पुढे भावी आयुष्यामध्ये अशाच प्रकारे वृक्षांची लागवड करून पर्यावरणाविषयी जनजागृती करतील। त्यामुळं मला असं वाटतं की आदित्य हवालदार यांचा हा वृक्ष वाटपाचा कार्यक्रम हा आगळा वेगळा असून त्यांनी अशाच प्रकारे पुढे चालू ठेवावा आणि त्यांच्या ह्या कार्याला आमच्या शाळेतर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा। आमच्या विद्यालयात आदित्य दादाने वृक्ष वाटप कार्यक्रम राबवला होता। त्यातील झाडे आम्ही आवडीनुसार आमच्या विद्यालयाच्या आवारात तर माझ्या मैत्रिणींनी मी माझ्या घराच्या समोर झाड लावले, मी आमच्या घराच्या मागे झाड लावले, मी माझ्या शेताच्या बांधावर झाड लावले, मी माझ्या विहिरीच्या शेजारी झाड लावले। या वृक्ष वाटप कार्यक्रमामुळे आमच्या मनात पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण झाले आणि आदित्य दादांना मी अशी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यालयात असेच पुढे वृक्ष वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवावा। वृक्ष लगाओ देश बचाओ, वृक्ष लगाओ देश बचाओ। नमस्कार, माझं नाव शाकिरा सय्यद इनामदार, मी श्रीरामनगर येथील एक रहिवासी आहे। माझं MSW झालेलं आहे आणि मी गेली 15 वर्ष सामाजिक फील्डमध्ये आहे। माझं चित्रनायकमध्ये मी गेली 12 वर्ष काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये बचत गटाची सुपरवायझर, फील्ड असिस्टंट या पदावर मी काम केलेलं आहे। त्याच्यानंतर ज्ञानप्रकाश फाउंडेशन ही संस्था इथे काम करत होती, तर ते एज्युकेशनवर जास्ती फोकस होता त्यांचा, ते क्वालिटी एज्युकेशनवर जास्तीत जास्त काम करत होते। अशा पद्धतीने आमचं काम चालायचं। आदित्य बांडे हवालदार यांच्याविषयी सांगायचं म्हटल्यावर ते एक युवा कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक कार्यकर्ता कसा असावा ते यांच्याकडे पाहून आपल्याला कळेल। कारण समाजाची गरज लक्षात घेता असं लक्षात येईल की ह्या भागाच्या नुसतं गावापुरता न विचार करता सामाजिक विचार करून पूर्ण शिवगंगा खोऱ्याचा विचार केलेला आहे त्यांनी आणि त्यानुसारच वेगवेगळे विषयावर काम करणं। म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर एक आरोग्य धनसंपदा असं आपण म्हणतो, तर त्यांनी आरोग्याची व्याख्या लक्षात घेता मुलांचं हिमोग्लोबिन कसं असावं जेणेकरून महिलांचं जास्तीत जास्त याच्यावर फोकस करून पूर्ण शिवगंगा खोऱ्यामध्ये वेगवेगळे कॅम्पेनिंग भरवलं आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी केली जेणेकरून पुढील आरोग्यासाठी मुलींना महिलांना त्यांच्या आरोग्यामध्ये काही फरक करता येईल किंवा कसं आहे आत्ताचं आरोग्य आपलं आणि याच्यानंतर कसं करता येईल यावर जास्त भर दिला। आणि याचा फक्त गावाचा विचार न करता कल्याणपासून ते आरवी असेल, शिवापूर असेल किंवा इतर गावं असतील तर यांचा सगळ्यांचा म्हणजे मी तर म्हणेल पूर्ण शिवगंगा खोऱ्याचा विचार त्यांनी केलेला आहे। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। म्हणजे नेहमी असं होतं की आपण फक्त आपल्याच गावाचा जर एखादा कार्यकर्ता असला तर तो फक्त आपल्या गावापुरताच विचार करतो, तर इथं अशी गोष्ट नाही आहे की फक्त गावापुरतच मर्यादित असून तर पूर्ण खोऱ्याचा विचार केला जातोय आणि असाच माणूस पूर्ण समाजाचा पूर्ण देशाचा देखील विकास करू शकतो असं मला वाटतं। याच्याच पुढे मी असं म्हणेल की अशीच काम सतत राहावे, कारण समाजाची गरज बघता त्यांनी 2 व्हीलर ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं, त्याप्रमाणे म्हणजे ती पण एक गरज होती महिलांची, त्याच्यामुळे असेच कार्यक्रम त्यांनी पुढे राबवावेत। म्हणजे समाजाची गरज लक्षात घेता महिलांच्या मुलांची देखील गरज, असे वेगवेगळ््या घटकांची गरज लक्षात घेता पुढील कार्यक्रम असेच राबवावेत हीच त्यांना शुभेच्छा देते आणि पुढील कार्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देते। आदिशक्ती तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय यांच्या आशीर्वादाने आज या शिवगंगा खोऱ्याचं युवा नेतृत्व आदित्य बांडे हवालदार आणि अक्षय नावडकर यांचा आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा वाढदिवस संपन्न होत असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण युवक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात।
मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपण ज्या कामासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आदित्यला शुभेच्छा देण्यासाठी, तर एक 5 मिनिटं आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये वेळ गेला तरी चालेल असं मनामध्ये गृहीत धरून त्याला शुभेच्छा देऊया। मी या ठिकाणी माझ्या कोंडे परिवाराच्या वतीने, शिवगंगा खोऱ्याच्या वतीने, शिवसेना पुणे जिल्ह्याच्या वतीने आदित्य भांडे हवालदार यांना शुभेच्छा देतो। त्यांचं भावी राजकीय कारकीर्द ही उज्ज्वल हो, त्यांच्या हातून समाजाची, सर्वसामान्य नागरिकांची, शेतकऱ्यांची सेवा घडो, माता भगिनींची सेवा घडो आणि पुढच्या भविष्य काळामध्ये या ठिकाणी आजचा हा वाढदिवस साजरा होत असताना जर ग्रामपंचायत मध्ये तो श्रीरामनगरचा उपसरपंच म्हणून या ठिकाणी त्याचा वाढदिवस साजरा झाला, या ठिकाणी नक्कीच जास्त आनंद झाला असता। मला आवर्जून सांगायचं आज योग आलेला आहे की निवडणूक झाल्यानंतर थोडस काहीतरी अपप्रचार होतो, कुणी काही बोललं जातं, परंतु मी आवर्जून सांगेन की ज्यावेळेस निवडणूक या ठिकाणी झाली, जय पराजय झाले, त्यानंतर थोड्याशा काही अफवा झाल्या असतील, कोण काही म्हणलं असेल, मी त्याचा विचार करत नाही आणि या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, शिवसैनिक म्हणून लढत असताना शिवसैनिकांची बाजू घेणं हे माझं 100% काम आहे। जो भगव्या झेंड्याखाली लढतोय त्याच्या बरोबर राहणं हे माझं काम आहे आणि भविष्यामध्ये असं काय कोणी म्हणायचं कारण नाही की बाबा आता आदित्य ग्रामपंचायतला पडलाय पुढे कसं काय। आपल्या बांधाकडचं उदाहरण आहे की अमोल पांगारे ग्रामपंचायतला पडला होता आणि त्याला तिकीट देत असताना मला लय जणांनी येड्यात काढलं होतं की म्हणले अरे अमोल तर ग्रामपंचायतला पडलाय, पण भविष्यात तोच अमोल पांगारे या भोर तालुक्याचा सभापती झाला। असं काय नसतं, जर एखाद्याच्या कपाळावर लिहिलेलंच असेल ना त्याला कोण अडवू शकत नाही, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। आणि भविष्यामध्ये आदित्य भांडे हवालदारच्या नशिबामध्ये जर ते असेल तर शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, आदिशक्ती तुळजाभवानी, या ठिकाणी श्रीराम आहे, दुर्गा माता आहे आणि गुरुजींच्या आशीर्वादाने, आपल्या श्रीरामनगर खेड शिवापूरच्या पंचकृषीच्या आशीर्वादाने त्याच्या नशिबातलं त्याला मिळेल, ते कोणीही रोखू शकणार नाही। या शुभेच्छा या ठिकाणी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला देतो। आपल्या सर्वांच्या वतीने जे लोक त्याला शुभेच्छा देण्यासाठी इथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत त्यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला, आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांना वंदन करून आमच्या गावचं ग्रामदैवत प्रभू रामचंद्र, योगराज जनार्दन गुरुजी आई दुर्गा माता यांना वंदन करून आज या ठिकाणी आदित्य भांडे हवालदार आणि लोकेश नावडकर या 2 कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सालाबादप्रमाणे वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी आदित्यवर प्रेम करणारे सर्व त्याचा मित्रपरिवार, या भागातून शिवगंगा पंचकृषीतून आले सर्व संचालक सदस्य, फोटोग्राफर, आमच्या गावचे ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आदित्य भांडे हवालदार गेले 5-6 वर्ष एक सामाजिक कार्यकर्ता बनून कुठलंही राजकीय नेतृत्व किंवा राजकीय हेतू मनात ठेवून त्यांनी कामाला सुरुवात निश्चित नाही केलेली। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर यावेळेस त्यांनी ग्रामपंचायत इलेक्शन लढली। इलेक्शन मध्ये थोड्या मताने पराभूत झाला, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे। भविष्यात या आदित्यकडून श्रीरामनगर ग्रामपंचायत असेल किंवा शिवगंगा पंचकृषी, माझ्या माहितीप्रमाणे या पाठीमागच्या महिन्यात त्यांनी सर्व भागात आरोग्य शिबिर घेतले। गावातही आज आरोग्य शिबिर झालं, माता भगिनींचे काही आजार असतील त्यासाठी त्याचा सातत्याने प्रयत्न असतो। रक्ताची तपासणी असेल, विद्यार्थ्यांना काही सहकार्य करणं असेल,
एक चिकाटी आणि जिद्द त्याच्यापाशी मी पाहिली. कुठली गोष्ट करायची ना हा त्याच्या डोक्यात नाही किंवा त्याच्या हातून कुठलं काम सांगितलं आणि राहिलं टाळाटाळ केली मग ते काम कुणीही सांगू नये. लहान मुलांपासून ते फार वयस्कर माणसांपर्यंत कुठलंही काम त्याला सांगितल्यानंतर प्रामाणिकपणे ते काम कसं माझ्याकडून पूर्ण होईल. काही अडचण आली तर आमच्यासारख्या बुजुर्ग माणसाला मग खंडू असेल, खंडू कोंडे असेल किंवा मी असेल, अण्णा हवालदार असेल, बाप्पा हवालदार असतील, यांना विचारून ती समस्या कशी सोडवता येईल यासाठी त्यांनी सातत्याने तो प्रयत्न करत आला. या ठिकाणी अधिक न बोलता त्याला शुभेच्छा देण्यासाठी या शिवगंगा पंचक्रोशीतून आणि बाहेरून आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि असंच प्रेम आमच्या आदित्यवर राहू द्या. तुमच्या सगळ्यांची मायाची पाखर आणि तुमचं प्रेम हे सातत्याने त्याला मिळो. भविष्यात त्याच्या हातून या गावासाठी या पंचक्रोशीसाठी चांगलं काम हो अशी आई तुळजाभवानीच्या मी प्रार्थना करतो. आणि लोकेश नावडकर आणि आदित्य पांडे हवालदार यांना वाढदिवसाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.